नमस्कार भावांनो. दशावतारचा ट्रेलर जेव्हा रिलीज झाला होता तेव्हापासून या पिक्चरबद्दलची म्हणजे उत्कंठा वाढली होती. कारण दिलीप प्रभावळकर सर यांचे जो काही ट्रेलरमध्ये आपण अवतार बघितले होते ते बघायला कधी एकदा पिक्चर रिलीज होतं असं झालं होतं. आणि पिक्चर रिलीज झाला बघितल्यानंतर म्हणजे मला तर पैसा वसूल असा वाटला. आता हे माझं पर्सनल मत असू शकतं आहे आणि काही लोकांना हे पटणार पण नाही. पण मी म्हणेन या पिक्चरबद्दल काही मत द्यायच्या आधी हा पिक्चर तुम्ही जरूर बघा, अवश्य बघा. आणि कुठल्याही पिक्चरबद्दल याची तुलना करू नका. याचे प्लस पॉईंट हे आहेत ते म्हणजे वन मॅन आर्मी काय असतं ते याच्यामध्ये बघायला मिळेल. एज इज अ जस्ट नंबर ही म्हण कशी खरी ठरते हे याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. बाप मुलाचं नातं कसं असतं किंवा कसं घडवलं जातं किंवा एक कॅरेक्टर डेव्हलपमेंटची डेप्थ काय असते ते या चित्रपटाच्या रायटरनी सुरुवातीला इतकं छान दाखवलेलं आहे. म्हणजे पैसा वसूल आहे एवढं मात्र मी तुम्हाला सांगेन. कदाचित तुम्हाला कुठंतरी चित्रपट स्लो वाटेल, पण शेवटी जसा जसा पुढं जाईल ना चित्रपटाची कथा जसजसं पुढं जाते तसतशी ती तुम्हाला ग्रीप घेते आणि अंगावर शहारा आणायला तुम्हाला भाग पाडते. चित्रपट तुम्ही म्हणजे काही लोक हे म्हणजे मी सुद्धा याला कांताराबद्दल थोडंसं असं कम्पेअर केलं होतं. कारण तो विषय आणि हा विषय थोडासा एकत्रित कुठंतरी आहे. जसं कांतारामध्ये त्यांच्या जंगलाबद्दल त्यांचे तिथले जे राखण करत होते, तिथला जो म्हणजे जंगलं तोडू नयेत, तिथली नैसर्गिक संपत्ती राखावी यासाठी तिथली भूताकोलाची जी काही गेली होती, तसंच इथं दशावतार हे जे काय म्हणजे यांची जी कला आहे ना जी दिलीप प्रभावळकर सर सादर करत असतात चित्रपटामध्ये, ती आणि निसर्ग राखण्यासाठी त्यांनी त्यांच्यामध्ये रोल काय आहे हे या चित्रपटामध्ये बघायला मिळेल. पॉझिटिव्ह गोष्टी या आहेत. हा चित्रपट म्हणण्यापेक्षा हा तुम्हाला मी एक काय म्हणेन उत्कृष्ट छायांकनाचं एक दैदिप्यमान यश म्हणजे तुम्हाला हा एक आठवण असणार आहे. जसा अवतार पिक्चर बघा, अवतार पिक्चर आपण स्टोरीसाठी नाही बघत, तो एक एक्सपिरियन्स असतो. त्याच पद्धतीनं मराठीतला हा एक एक्सपिरियन्स घेण्यासारखा पिक्चर आहे असं मी म्हणेन तुम्हाला. बाकी म्युझिक पण जबरदस्त आहे, ॲक्टिंगबद्दल काय नादच करायचं नाही. बाकी कॅरेक्टर डेप्थ चांगली आहे. तुम्हाला शेवट कुठंतरी प्रेडिक्टेबल वाटेल कारण एक मराठी पिक्चरमध्ये थोडंसं शेवटी एक काय द्यायचं आपण संदेश द्यायचं म्हणून देतो, याच्यामध्ये पण मिळतो. पण पिक्चर मस्ट वॉच आहे आणि तुमचं पैसे कुठं वाया जाणार नाहीत एवढं मात्र नक्की आहे.